slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. मला एक मुलगी रोज दिसते जाताना ती खूप आवडते. आज तर तिला बोलणारच. बाबा भेट. अरे तुझ्यासारखा मुलगा पृथ्वी तलावर नाही. बस बस हा नको झाडावर सोडू मला. काय राहायचं कशाला विचारलं झाडावर तुला पण कळतं का रे? जाऊ दे ना बिचारा पहिल्यांदा काहीतरी करतो ना. विजय तुझ्या नावातच विजय. विजय आज विजयी भाऊ करून टाक. गुड बाबा गुड एक नंबर. काय म्हणतो अजय? बघू आता काय होतंय. पण तसं तुला माहिती का टाइम येण्या जाण्याचा काय? मला माहिती आहे सगळं. हो का? अच्छा अच्छा अच्छा. जाण्याचं पण माहिती आहे येण्याचं पण माहिती आहे. क्या बात आहे. तसं मी पण ठरवलं बरं का. पण ते काम झाल्यावरती तुम्हाला सांगितलं. आता नाही सांगणार. अरे नाही रे आज मी पण थोडासा विचार केलाय का आज जायचं मस्त असं छान तिला थांबवायचं आणि त्याच्यानंतर बघू सांगतो तुम्हाला. अजय तुझं काय? माझं तर आता सध्या तरी तसं काही नाही आहे. पहिलं तुमचं बघू काय ते. काय बाबा घाबरतोस का काय? नाही घाबरत बिघडत काय नाही. मग पहिलं तुमचं बघू काय. त्याला कोणतरी दुसरे आवडत. तुला पण आवडत असेल तर सांग. मी आहेच म्हणजे बोलणं चाललं करायला बरं. हो चालेल ना. पण किती वाजता जाणार आहेस आज तिला भेटायला? आता जाणारच आहे थोडं. हो का? ठीक आहे चालेल भेटू भाऊ. अँड ऑल द बेस्ट विजयी भाऊ. ऑल द बेस्ट. थँक्यू. मला सांग मला वाटतं का याच्याने काय होणार आहे? काय होणार आहे काय आतापर्यंत तूच बोल. काही होत नाहीये. मागच्या वेळेसच कॉलेजमध्ये असताना तुला आठवतंय का काय तुझं नाव पूजा होती. पूजा पूजेच्या टायमालाच बघितलं होतं मी. आता बरोबर आहे का नाही? जाऊ द्या असो. आपल्याला कसं आहे फक्त थोडं खुश करायचं. अच्छा चल आपला पण टाइम झालाय. राकेश पण काही दिसत नाही आलं नाही. आपण बघूया चल निघूयात का मग. चला ठीक आहे बाय. हॅलो हॅलो हाय. हां बोल ना. हा अगं गौरी तुला फोन अशासाठी केला आहे. अगं माझे 1-2 मित्र आहेत. काय आता हे कोण नवीन दोन? त्यांचं नाव विजय आणि अजय. हां बर मग काय करायचं? ॲक्च्युली काय आहे की ते तुला इम्प्रेस करण्यासाठी बोलतील. तू फक्त त्यांना हँडल कर. डोंट वरी करेन मी मॅनेज. ओके. अरे काय आपण कमी नाटकं केलीत कॉलेजमध्ये त्यात काय एक. त्यांनी असं मला सांगितलं आहे की तुला ते लाईक करतात. तू फक्त तुझ्या पद्धतीने त्यांना हँडल कर. काय नाही ग तसे स्वभावाने शांत आहेत ते. हां ठीक आहे ओके चल भेटूयात. भेटते संध्याकाळी. बाय. गुड बाय. कोण आहेस तू? मी तुला रोज बघतो येताना जाताना. मग मी काय करू? नाही जरा 2 मिनिटं जरा बोलायचं. प्लीज बाजूला हो. मला नाही बोलायचं तुझ्याशी. तू कोण आहे? तुला ओळखतच नाही मी. का बोलू तुझ्याशी? अरे 2 मिनिटं तर बोल ना. उडते यार. बोल.
अरे सॉरी, एक मिनिट जरा बोलू शकतो का आपण? हां, मी तसं रोजच तू डान्स करतेस, डान्स करतो? हां, म्हणजे मी पण डान्स वगैरे म्हणजे पूर्वी केलेलं आहे. पाहतच असतो मी, म्हटलं का असं वाटतं का म्हटलं का विचारून तर बघावं. कुठलं डान्स केलं? वाव, बॉलिवूड. मी पण बॉलिवूड केलं, पण खूप पूर्वी केलं होतं बॉलिवूड, म्हणजे माझ्या कॉलेजच्या जवळ वगैरे माझे आणि शोज वगैरे इव्हेंट. हो, चालू असतं. हो का? कोणाकोणाकडे करतेस? सध्या तू मुंबईलाच होता. हो अच्छा. मी पण टेलिव्हिजन शोज वगैरे खूप केले आहेत. तू पण केले असतील काही असे शोज? म्हणजे तुम्ही बेसिकली ऍक्टर आहात. नाही, मी डान्सर प्लस म्हणजे ऍक्टिंग छोटे मोठे करत असतो. अरे वा, नाईस टू मीट यू. नाईस, सेम टू यू. पण काय म्हटलं थोडंसं जाता येतं म्हटलं एकदा ओळख करावी म्हटलं काय कसं काय काय. तर मग छान वाटलं भेटून. भेटेल तू राहू कॉन्टॅक्टमध्ये. या ओके, या बाय. बाय बाय. पाठवलेलं ते हा, एक टाइमपास काय बोललं का? काय नाही, चाललं होतं थोडंसं. जसं तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं, सेम ती स्टोरी होती. बरं, मग तुझं काय चालू आहे आता, काय डान्स वगैरे? शो आहे ना, हो का? तेच सांगायला आणि म्हणूनच भेटायला सुद्धा आली अगोदर. परवा शो आहे आणि पुन्हा भेटता नाही. तू काय त्यांचं मनावर घेऊ नको, ते असे टाइमपास करत असतात, त्यांचं काय मनावर घेऊ नको. ते तू अगोदर सांगितलं होतं म्हणून मी टाइमपासच म्हणून घेते आणि मनावरही नाही घेते, नाही तर सिरियसली मार खाल्ला असता. पण ते अगोदर तू सांगितलं म्हणूनच ते वाचलेले. आणि अगोदर तुझे फ्रेंड आहे. अजून एक फ्रेंड आहे, ऍक्च्युली तो आला नाही अजून, येतोय तो, बराच वेळ झाला त्याला फोन करतोय, येईल तो थोडा वेळ. हे सगळे तुझ्यासारखे नाव नाही येत रे, असे काही ते विचित्र. आता ते कसं आहे, थोडेसे सिंगल आहे, ते ट्राय करतायत म्हणून ते असं राहतात. मला आहे तुमच्या मित्रांचे. तर आता कधी शो आहे म्हणलं तुझं? परवा चालेल. परवा आहे का? अरे थांब ना, मी सोडतो ना तुला. अरे राहू दे स्पेशल. अरे चल जाऊया आपण बरोबर, ये. तू भारी आहेस माहिती. अरे अरे हा, विजय इथं बसले. काय रे विजय? अरे काय असं चेहरा पाडून बसलास विजय? होय, लक्ष कुठे आहे तुझं? काय मित्रांनी धोका दिलाय. मित्रांनी धोका दिला ना, मग त्यात इतकं टेन्शन काय घ्यायचंय तुला? अरे मला तर मैत्रिणींनी धोका दिलेला आहे. तरी तुझी गोष्ट वेगळी आहे, माझी गोष्ट वेगळी आहे. विजय काय आलं तुला? काय राजन? त्याला तू तर काय बोलूच नको, कोणी पण मला धोका दिलाय. मी पण धोका दिला? काय धोका? काय कसला धोका रे? तू पण त्या मैत्रिणीसोबत फिरत होता, जी मला आवडत होती ती. अरे आता बघ, आपलं तर पहिलं ठरलं होतं की ज्याला बघ अच्छा ऐक, आमचं पहिलं ठरलं ज्याच्याशी ती बोलेल त्याची ती मैत्रीण होईल. मग आता तू पण मला का तू पण म्हणजे नाही कळलं ती एवढं गोंधळ तुमचा. अरे जाऊ दे यार, काय एवढं नर्वस होतो राव. मित्रच मी पण तुझा काय ना रे, माझी मैत्रीण तुझीच मैत्रीण, एवढं काय टेन्शन घेतं काय? बरोबर का नाही? मला तर काय तुमचं काही गोंधळ काही कळत नाही. आता काय तुम्ही काही बोलूच नका आता माझ्या. अरे असं कसं, एवढं काय नाराज होतं राव एका पुरीसाठी? मला एकटा सोडा. बरं ते जाऊ दे, मला सांग राकेश कुठे आहे? काय माहिती आता कुठे आहे.
राकेश का नाम लिया राकेश अरे राव काय राव हा? हे बघ आपल्या तिघांचं बोलणं झालं बरोबर. काय झालं होतं हा. की ती जशी येईल म्हणजे गौरी हा. गौरी जशी येईल आपल्या तिघांपैकी ती ज्याला इम्प्रेस होईल हा. ती त्याची हे आपलं ठरलं होतं का नाही बरोबर, ठरलं. हा पावडं फक्त बघणं नाराज झालाय आता ती मला इम्प्रेस झाली आता याच्यात काय दोष ज्याच्या नशिबात असतं त्याला ते मिळतं उगाच तोंड पडून बसलाय तोंड पाडलंय रे बच्या नशिबात होती त्याला मिळाली. मग हे बरोबर आहे का नाही ज्याच्या नशिबात असेल तर हॅलो हे बघ तू विचारत होता का नाही हीच ती गौरी काय गौरी काय आमच्या मित्राला साईड करत असतात एक मिनिट मी सांगते काय झालंय. राकेश आणि मी 2 वर्षापासून रिलेशनशिप मध्ये आहोत. काय एक मिनिट अजून एक twist आहे. तुमचा हा जो प्रकार आहे तुम्ही राकेश बद्दल सांगत होतात मग तो बिचारा काय करणार. मग आम्ही दोघांनी ठरवलं. आणि आम्हाला वाटलं आम्हाला नाही तुला वाटलं अरे मग तू हे मला आधी का नाही सांगितलं म्हणून म्हणून हे गाव,